पण भाऊसोबत या विभागामध्ये बंजारा समाज तर आहेत. बंजारा समाजाचं वोटिंग इथे जवळपास 60-65,000 वोटिंग आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे की या विभागामध्ये मुस्लिम समाज असो की मराठा समाज असो की सर्वात जास्त लाईक हा समाज भैयाना करतो. तर याच्या पाठीमागं असं आहे की आदरणीय धोंडीरामजी राठोड साहेब यांनी नाईक साहेबांच्या काळापासून या विभागामध्ये शिक्षण संस्थेच्या बाबतीत म्हणा किंवा मोठे मोठे जे छोट्यातलं छोटं काम किंवा मोठ्यातलं मोठं काम म्हणा की एक मनानी म्हणजे मन लावून इथं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं इकडं या विभागामध्ये नाव आहे. आणि राजेश भाऊच्या बाबतीत सर्व लोक बोलत आहेत की त्यांचा स्वभाव जो आहे हा मनमिळावू, सगळ्यांना ते घेऊन चालतात. कोणतंही छोटंसं काम असलं ते स्वतः त्याच्यामध्ये हे करून ते स्वतः काम करून घेतात. तर जशा प्रकारचं आता भाऊनं सांगितलं की पब्लिकचं असं मत आहे की त्यांना 100% तिकीट दिली पाहिजेत आणि ते 100% निवडून येणार. तर महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेचं आपण जर काही कौल घेतलं तर असं एक विधानसभा क्षेत्र आपल्याला दिसते की एवढं पब्लिकचं जे जनमत आपण म्हणतो जनमत त्यांच्याकडून आहे. अजून आपल्याशी बाळासाहेब थोडक्यात अजून बोलणार आहेत. बाळासाहेब तुम्ही मन मोकळेपणाने बोला. भैयासाहेबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भैयासाहेबाचा असा इतिहास आहे की भैयासाहेब आमच्या मंठा आणि परतूर मतदारसंघामध्ये एक नवीन नेतृत्व आहे आणि भैयासाहेब ज्या प्रत्येक सर्कलमधून जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत. त्यामुळे भैयासाहेबाचा विचार पक्षानं केला पाहिजे. दुसरी गोष्ट, सध्याच्या सरकारला सध्याच्या लोकप्रतिनिधीला जनता त्रस्त झालेली आहे. या ठिकाणी शेतकरी परेशान आहे, नोकरदार वर्ग परेशान आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि या देश आणि पुन्हा जातीवादी सरकार आलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला या मतदारसंघामध्ये देखील आमच्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत, त्यांना देखील लोक जास्त त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षानं भैयासाहेबाचा विचार केला पाहिजे आणि भैयासाहेबाला माझं तर म्हणणं आहे की भैयासाहेबाला जातीच्या आधारावर तिकीट दिलं पाहिजे, कारण भैयासाहेबाचं या ठिकाणी जास्त मतदान आहे. सर्वात प्रथम माझे आमदार धोंडीरामजी भाऊ राठोडजी तर हे पहिल्यापासूनच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ असून आतापर्यंत बरेच लोक असे काँग्रेस पक्षामध्ये आले गेले आणि किती पक्ष बदलले. फक्त भाऊच्या बाबतीमध्ये भैयाच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण तर त्यांनी आतापर्यंत म्हणजे आमचा जन्मच जो आहे मुळापासूनच आम्ही काँग्रेस आहेत आणि आम्ही कोणता पक्ष आतापर्यंत बदललेला नाही. भैयानं पण कोणता पक्ष या ठिकाणी कोणत्या पक्षाचा विचार केलेला नाही आणि पक्षश्रेष्ठीला आमची कळकळीची विनंती हीच आहे यावेळेस की भैयाचा तिकिटाचा विचार त्यांनी करावा. कारण आता युवा नेतृत्व जो आहे, आता असा कार्यक्षम आणि खंबीर माणूस जो आहे हा या परतूर मंठा विधानसभेला त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदला असताना आम्ही राजेश भैयाचं काम बघितलेलं आहे, कारण त्यांनी अशा काही योजना राबवलेल्या आहेत की मागासवर्गीयांसाठी ज्या योजना असतात की जसं की आपण वैयक्तिक लाभाच्या योजना असेल, घरकुलाच्या बाबतीमध्ये योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असताना त्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये सर्वसामान्य जे लोक असतात, BRD मध्ये जे लोक असतात, मागासवर्गीय जे लोक असतात, गरीब घरातले गरीब कुटुंबातले जे लोक असतात त्यांना प्रत्यक्ष म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असा पहिला सभापती मी पाहिलेला असेल की त्यांनी स्वतः वैयक्तिक कॉन्टॅक्ट करून प्रत्येक गावाच्या ठिकाणी त्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचे फॉर्म भरा आणि वैयक्तिक लाभाच्या फॉर्म भरून एवढंच नाही तर वैयक्तिक लाभाच्या वस्तू ज्या आहेत बऱ्याच गावांच्या ठिकाणी तर त्यांनी त्या वस्तू स्वतः तिथं नेऊन त्यांच्या घरी नेऊन त्यांनी पोच केलेला आहे. भैयाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भैयासाहेबांना आमचा सर्व दलित संघटनाचा पाठिंबा आहे आणि भैयासाहेब समाज कल्याणचे सभापती असताना भैयासाहेबांना अनेक दलित वस्त्या निर्माण केल्या आणि दलिताला न्याय देण्याचं काम केलं. आता भैयासाहेब ज्यावेळेस सभापती असताना मी सरपंच होतो त्यांनी माझ्या गावात 145 घरकुलं भैयासाहेबांना दिली. भैयासाहेबाला तिकीट मिळावं म्हणून आमच्या सर्व दलित संघटना देखील भैयासाहेबाच्या पाठीमागे आहे. आमचा समाज देखील सर्व भैयासाहेबाच्या पाठीमागे आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षानं भैयासाहेबाला तिकीट द्यावा अशी आमच्या दलित संघटने सर्वांची मागणी आहे. राजेश भैयाबद्दल जर बोलायचं झालं तर तालुक्याचा जर विचार करता भैयांचा आणि भैयांच्या वडिलांचा म्हणजे माननीय धोंडीरामजी राठोड साहेब यांचा पक्षासाठी मागच्या 40 वर्षापासून काम करतात ते. तर त्यांनी काही पक्षनिष्ठाचा विषय जर असेल तर त्यांना पक्षांनी दावेदार म्हणून तर सगळ्यात पहिले राजेश भैयांबद्दलच विचार करायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न मंठा आणि परतूर तालुक्यात बंजारा समाजाचा, तर बंजारा समाज हा 70 ते 80 हजार वोटर आहेत, मतदार आहेत. त्यांची एकच इच्छा आहे की राजेश भाईंना काँग्रेस पार्टींनी तिकीट द्यावं. राहिला प्रश्न निवडून आणण्याचा, तो सगळं 80,000 मतदान बंजारा समाजाचा एक शिक्क्याने सांगायचं झालं तर ते 100% त्यांना पडणार. आणि निवडून यायचा तर विषयच नाही, निवडून तर येणारच ते, त्याच्यात काही वाद नाही आहे. कारण त्यांचा पक्षासाठी खूप मोठा त्याग आहे. त्यांनी समाजासाठी पण खूप काही कार्य केलेले आहे. बंजारा समाजासाठी त्यांनी मंठा शहरात म्हणजे ऐन मोक्याच्या ठिकाणी मंदिरासाठी जागा दिलेली आहे, शैक्षणिक संस्था दिलेल्या आहे, शैक्षणिक संस्था आहेत. तिथे भरपूर गरीब तरुण सगळ्या मुलांना ते
शिक्षण देतात चांगल्या प्रकारचं, तर त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात काही हे नाही आहे. पक्षाने त्याचा विचार करायला पाहिजे, त्यांचा त्याग बघायला पाहिजे. काही लोक पक्ष सोडून काँग्रेस पार्टीत येतात, ते तिकीट मागतात, त्यांना पक्षाने तेवढा अभ्यास करूनच तिकिटाचा विचार करायला पाहिजे.